नमस्कार. नवराज्य लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप सहर्ष स्वागत आहे. आपण आज श्री दत्त संस्थान भडगाव या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हजारो अशा पंत्यांचे उजेडात या ठिकाणी हा परिसर अगदी झगमगाटात उजळून निघालेला आहे. या उत्सवाबद्दल आपण काही थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार. माझं नाव प्रसाद नरसिंह दातार. हा उत्सव गेल्या 17 वर्षापासून या मंदिरामध्ये साजरा होत आहे. याची सुरुवात जशी झाली की 2008 साली श्री क्षेत्र बाळेकुंद्री या ठिकाणून संस्थांचे गादीपती स्वर्गीय मिलिंदादा महाराज यांनी असं ठरवलं की तिथून अखंड ज्योत आणायची. ज्योत आणत असताना तब्बल 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. परंतु अद्भुत असं घडलं की तेल जे आहे ते तेल वाचलं, म्हणजे जे टाकावं लागतं आपल्याला तर ते टाकावं नाही लागलं. एवढ्या उरलेल्या तेलाचं काय करायचं तर मग दीपोत्सव सुरू केला. तर त्याला आता 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या ठिकाणी किती पंत्या प्रज्वलित करण्यात आल्या याबद्दल आपण काही जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर दुर्गेश रुले. या उत्सवासाठी दरवर्षी साधारण 40 ते 45 लिटर तेल आम्हाला लागतं आणि साधारण 15 दिवसापासून याचं नियोजन आमचं सुरू असतं. आज सकाळी साधारण 9-10 वाजेपासून पणत्या साफ करणं, त्या पाण्यामध्ये धुणं, त्या सुकवणं आणि त्या पणत्या व्यवस्थित रचणं, त्यामध्ये वाती भरून त्या पणत्या त्याच्यामध्ये तेल टाकणं, ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी आम्हाला साधारण 8 ते 10 तास लागतात. आणि साधारण 15 दिवसापासून याचं आमचं नियोजन सुरू असतं आणि संध्याकाळी साधारण 7 वाजेच्या सुमारास माई दातार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आम्ही या उत्सवाची सुरुवात करतो आणि साधारण 4,500 ते 5,000 पणत्या यावेळेस त्याचं दीपप्रज्वलन केलं जातं. माझे नाव मोरेश्वर मोतीराम पाटील. मी राहणार कडगाव आहे. इथे आम्ही दरवर्षी आम्हाला महाराजांनी सेवा दिलेली आहे. तर इथे आम्ही 6,000 पणत्या लावतो. काही मंडळी तेल आम्ही जमा करून आम्हाला जवळजवळ 40 ते 45 लिटर तेल लागतं आम्हाला. जळगाव जिल्ह्यातून काही मंडळी येते. इथे जवळजवळ 40 गावं आहे. 40 गावामधून असे ज्याला जमलं तो उत्सवाला येत असतो आणि प्रत्येकाला अशी सेवा वाटून दिलेली असते.
दुपारी 2 वाजेपासून आम्ही पंत्या सफाकारापासून तर संध्याकाळी दिवा लावेपर्यंत आम्ही इथे हजर राहिलो. जवळजवळ 6,000 पंत्या. श्री गुरुदेव दत्त. कैलास मधुकर चौधरी, जळगाव येथून आलेलो या ठिकाणी. या ठिकाणी श्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मठी हे तीर्थक्षेत्र परमपूज्य मोरेश्वर महाराज जे पंत महाराजांचे शिष्य हे या ठिकाणी 1908 साली काशी यात्रा करत या ठिकाणून गेलेले होते आणि परतीला येताना दुसऱ्या वेळेस जेव्हा त्यांनी काशी यात्रा केली तर ते या ठिकाणीच भडगाव येथे गिरणाकाठी राहून गेलेत आणि या ठिकाणी त्यांनी दत्त मंदिराची स्थापना करून विविध उत्सव या ठिकाणी चालू केलेले आहेत आपल्या खानदेशामध्ये. आणि या ठिकाणी त्यांनी सामान्य जनांना बोध करून अध्यात्माकडे वळवलं, त्यांना कृपांकित केलं आणि त्यांचा जीवनाचा उद्धार या ठिकाणी केलेला आहे. तरी या ठिकाणी जवळपास 4थी-5वी पिढी या ठिकाणी कार्यरत आहेत. या ठिकाणी दीपोत्सवासाठी कडगाव, भडगाव, मुसळी, जोगलखेडा, चुंचाडे, त्यानंतर चोपडा, पाचोरा, पिंपळगाव, हरेश्वर, भुसावळ, कडगाव, जोगलखेडा, जळगाव, भुसावळ, संभाजीनगर या अनेक भागातून या ठिकाणी किशोर पांडुरंग पाटील, जळगाव. दरवर्षी इथं श्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मठी भडगाव येथे दरवर्षी भाऊबीजेनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ह्या वर्षीचा हा 17वा उत्सव दीपोत्सव श्री दत्त मंदिरामध्ये साजरा करण्यात येत आहे. आणि ह्या उत्सवासाठी भडगाव शहरातील माननीय नगरसेवक, इथले नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते आणि आमच्या दत्त संप्रदायातील, अवधूत संप्रदायातील आमचे 40 गावं आहेत. 40 गावातील विविध गावातून मंडळी येऊन इथं आपली सेवा सादर करतात. 5 ते 6,000 पंत्या इथं दरवर्षी आपण लावतो आणि मोठ्या उत्साहाने सर्व भक्त मंडळी दुपारी 2 वाजेपासून पंत्या स्वच्छ करून तेल, वाती आणि दीप लावण्याचं काम आपण असं दरवर्षी तनमन धनाने सर्व भक्त मंडळी सेवा देत असतात. आणि इथं येऊन सगळे मन प्रसन्न होऊन जातं आणि हा दीपोत्सव साजरा करून मन आणि आपण असं सगळं तेजोमय होऊन जातो आणि सगळी मंडळी असं आनंदाने, उत्साहाने दत्ताचं नामस्मरण आणि सद्गुरुपंतांचं नामस्मरण करून हा उत्सव मोठ्या आनंदाने आपण साजरा करत असतो. मी शिवप्रसाद रामेश्वर जाधव, मी छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे. मी दरवर्षी म्हणजे 10 वर्षापासून माझ्या आईवडिलांसोबत मी इथं भडगावला येत असतो आणि दरवर्षामध्ये भरपूर अशा प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. त्यापैकी दिवाळीनंतर साजरी केला जाणारा हा दीपोत्सव हा कार्यक्रम हा एकदम असा दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भक्ताच्या मनातील जो अंधार आहे किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा हा सद्गुरूंचा एक प्रयत्न आहे आणि हा दरवर्षी असा चालत राहो. आणि सर्व भावी भक्तांनी इथलचे आजूबाजूचे जेवढे काही गावं आहेत टोटल 40 गावातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी 6,000 पंत्या दीप प्रज्वलित करून या ठिकाणी सर्व अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा हा एक प्रयत्न आहे. या ठिकाणी अनेक महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत आणि अनेकांनी या ठिकाणी हे जे दृश्य आहे ते आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेलं आहे. आपण एका महिला भगिनीचा अनुभव जाणून घेऊया. श्री गुरुदेव दत्त. दरवर्षी याप्रमाणे पण दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे आणि दरवर्षी साजरा केला जातो. मनाला इतका आनंद होतो, खूप बरं वाटतं की म्हणजे खूप इथं येऊन इतकं मन प्रसन्न होऊन जातं की अगदी म्हणजे मन अगदी तृप्त होऊन जातं की सगळी सेवा बघून आणि सेवा करून अगदी म्हणजे दरवर्षीप्रमाणे सगळे भाविक इथं येऊन श्रद्धेने आपली सेवा सादर करतात आणि दीपोत्सव साजरा केला जातो. ना पंढरीनाथ महाजन, आम्ही जळगावहून आलेलो आहेत
20-25 जणांचा ग्रुप आम्ही इथे आलेलो आहे. दुपारी 2 वाजेपासून आलेलो आहे. आणि इथे आल्यानंतर आम्ही पणत्या वगैरे साफ केल्या, त्याच्यामध्ये वाती घातल्या, तेल घातलं आणि दिवस जेव्हा बुडण्याची वेळ आली तेव्हा आम्ही माई दातार यांनी ज्योत पेटवली आणि पणत्या सर्व पणत्या लावलेल्या आहेत. छान वाटतं. लोक जे म्हणतात की स्वर्ग कुठे आहे, आपला स्वर्ग इथेच आहेत गुरूंच्या. नमस्कार, मी गुलाब बालचंद पांडे छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे आणि मी दरवर्षी येतो इथं दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी. आणि इतका आनंद निर्माण होतो इथं की सगळं घरचं विसरून जातो माणूस. आणि इतकं की पब्लिक पाहून आणि सगळं देवस्थानचं भडगाव दत्तमठी हे दत्तस्थान असं आहे की हे 40 गावामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही 35-40 वर्षापासून या दत्त अवधूत मठीमध्ये आमचे महाराज गेले 21 वर्षापासून तरी आम्हाला गुरु मंत्र घेऊन 35 वर्ष झालेले. खूण दाविली रूपनामतीत खूण दाविली रूपनामतीत खूण दावी. वारामध्ये आहे मुख्य गुरुवार, वारामध्ये आहे मुख्य गुरुवार, वारामध्ये मुख्य गुरुवार, वारामध्ये आहे मुख्य गुरुवार. करी वारा